हॅलो गाईज, यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं. माझं नाव आहे मंगल. आज मी तुम्हाला वाटाण्याची भाजी, वाटाणा बटाटाची भाजी करणार आहे. त्यामध्ये कांदा, लसूण, टमाटा, कोथिंबीर, लसूण, आलं, कढीपत्ता, टमाटर घालणार आहे. वाटाण्याची रेसिपी, वाटाणा आणि बटाटा करणार आहे. बघा कसं वाटतं कमेंट करा, लाईक करा, शेअर करा सर्वांनी. लाल तिखट, हळद, कांदा मसाला घालणार आहे. पातेल्यात तेल टाकते. पातेलं गरम करायला ठेवले वरती. बघा गरम झालं की तेल टाकते त्याच्यात. थोडं तेल टाकते त्यात परतायला. तेल टाकलं तर कांदा टाकते परतायला. थोडेसे बटाटे काही चिरून घेतले, त्याचे साल काढून घेतलेली आहे बटाट्याची. कच्चाच बटाटा आहे. वाटाणे भिजवलेले आहे, रात्री भिजाय घातले होते वाटाणे. भिजून ठेवलेले आहेत वाटाणे. वाटाणा बटाटाची भाजी करणार आहे. एकत्र करते हे सगळं. कांदा भाजतोय. कांदा परतत आहे. त्यात थोडंसं लसूण, कढीपत्ता, जिरं घालणार आहे. लसूण, कढीपत्ता, जिरं टाकला आहे. कांदा पण थोडा परतला आहे. टमाटा टाकते थोडं. लसूण आणि कोथिंबीर वाटून घेतली. टोमॅटो चिरलेला. खूप छान लागते बरं का वाटाणा बटाट्याची भाजी. मला तर आवडते. तुम्हाला आवडते का नक्की कमेंट करून सांगा. त्याच्यामध्ये लाल तिखट, प्रवीण मसाला, हळद टाकलेली आहे.
परतून घेते याच्यामध्ये. थोडंसं मीठ टाकते. वाटाणा टाकते. चांगलं परतून घेते याच्यामध्ये. शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे थोडा, नंतर टाकणार आहे. शेंगदाण्याचा कूट पण टाकणार आहे. चांगलं आहे मिश्रण परतून घेतलं आहे. आता याच्यामध्ये पाणी वरती बघा, अजून वाटाणा कच्चाच आहे ना, नुसता भिजायला घातला होता रात्री. ओला वाटाणा नाही, हा वाळलेला वाटाणा आहे, रात्री भिजायला घातलेला होता. बटाटा शिजायचं पाणी टाकते. तसं सुक्काच बनवायचं आहे थोडंसं, म्हणजे पातळ नाही, पण शिजायला पाणी लागेल त्याच्यात. एकदम चविष्ट आणि स्वादिष्ट मस्त होतो. चव पण छान लागते खायला, चपाती बरोबर खायला, भाकरी बरोबर चपाती खूप छान लागतं. वाटाणा बटाटा थोडा शेंगदाण्याचा कूट टाकते. थोडंसं ते मिळून नाही टाकायचं, सुक्कच बनवायचं आहे, त्यामुळं जास्त कूट टाकलं नाही चांगलं. झाकण ठेवते त्याच्यावरती. वाटाणा शिजला आहे की नाही पाहूया. छान शिजला आहे, वाजता मस्त वाटाणा बटाटा. बटाटा पण शिजला आहे, वाटाणा पण शिजला, दोन्ही पण शिजलं आहे मस्त. बघा वाटाणा बटाटा मस्त शिजला. बघा या खायला वाटाणा बटाटाची भाजी, आंब्याचा रस केला आहे, पापड आहे, या मस्त जेवण आहे. या जेवायला सर्वांनी. कशी झाली आपण पाहूया. वाटाणा आणि आंब्याचा रस खूप छान लागतं, भारी काय मस्त आंब्याचा रस. वा, एकच नंबर. रस आणि वाटाणा पापड चपाती या खायला सर्वांनी. कसं वाटलं कमेंट करून सांगा. बाय बाय सर्वांना. एकदम भारी मराठमोळं जेवण. भाजी कशी वाटली कमेंट करून सांगा.